नमस्कार मित्रांनो, आमच्या सेवा फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर बघू शकता आता शेळ्या 2 घंट्यासाठी बाहेर सोडलेल्या आहे मोकळ्या। तर शेडमध्ये सगळी साफसफाई करायची आहे। तर ते साफसफाई करण्यासाठी आम्ही शेळ्या बाहेर सोडलेल्या आहे। 2 घंटे शेळ्या चरून येतात आणि त्याच्यानंतर सगळी साफसफाई करत आहोत शेडमधली। तर ते तुम्हाला दाखवतो। कोंबडी अंड्यावर बसवलेले आहे ते पण दाखवतो आणि त्याच्यानंतर पिल्ले जे घरी राहिले आहेत ते पण दाखवतो। तर संपूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओ स्किप करून जाऊ नका। आणि सगळी शेडमधील तुम्हाला मी दृश्य दाखवतो साफसफाई करताना। हे बघा छोटे पिल्ले जे की या 4-5 दिवसाचे पिल्ले आहेत। तर हे सगळे बसलेले आहेत निवांत, ते दाखवतो तुम्हाला। हे पिल्लू बघा, हे मस्त टोपल्यामध्ये बसलं। त्याच्यानंतर हे बघा, हे सर्व पिल्ले बसलेले आहेत। काही तिकडे आतमध्ये बसलेले असतील। तर बघू शकता किती मस्त बसलेले आहेत पिल्ले। आणि हे बघा पिल्ल्यासाठी बनवलेले 2 घरटे, कारण की 20 एक पिल्ले अलीकडच्या याच्यात बसतात आणि 20 एक पिल्ले पलीकडच्या। जवळपास 40 एक पिल्ल्याचं नियोजन आहे नंतर जास्त झाल्याच्या नंतर, कारण की हे मोठे झाल्याच्या नंतर दुसरे लहान मग याच्यात टाकायचे। तर हे बघा, हे पिल्ल्यांसाठी। हे बघा कोंबडीचे पिल्ले दाखवतो आणि कोंबडी, कारण कोंबड्या पण सोडलेल्या आहेत आणि दुसरी कोंबडी पण दाखवतो तुम्हाला लगेच। हे बघा एक तिकडे चरत आहे, एक हे, आणि ही कोंबडी एक दुसरी इकडे आहे। ओरिजिनल गावरान कोंबड्या आहेत हे बाकी, आणि काही बाहेर पण गेलेले आहेत हे कंपाऊंडच्या बाहेर। तर हे बघा ह्या दृश्यातून दिसत आहे, हे बघा 2 कोंबड्या बाहेर आहेत पिल्ले घेऊन। हे बघा दिसत आहेत। हे कंपाऊंडच्या बाहेर गेलेले आहेत, कारण कोंबड्या सोडल्याच्या नंतर बाहेर जातात ह्या मोकळ्या मैदानात। इथे शेतीमध्ये जाऊन फिरून येतात कोंबड्या। बाकीच्या कोंबड्या काही अंड्यावर बसवलेल्या आहेत। तर हे बघू शकता अंड्यासाठी बसलेल्या आहेत हे कोंबड्या, वरच्या कप्प्यात खालच्या कप्प्यात। एक पिल्लू हे इथे बसलेले आहे शेळ्याच्या। मस्त पाऊस झालेला आहे, थोडंसं चिखल दिसायला, त्याच्यामुळं हे निवांत बसलेलं आहे। आणि काही कोंबड्या आतमध्ये अंड्यावर बसवलेले आहेत ह्या 2, आणि हे एक तिसरी इकडं पिले काढण्यासाठी बसवलेले आहेत ते 3 कोंबड्या। हे झालं कोंबड्याचं। आता साफसफाईचं व्हिडिओ हे बघू शकता। आता साफसफाई चालू आहे, कारण दुपारची वेळ आहे। दुपारी जरा थोडंसं ऊन पडलेलं आहे, ऊन बी पडेना, कारण की थोडं लगेच 15 मिनटात 20 मिनटात पाऊस यायला, पण आता सध्या पाऊस उघडलेला आहे आणि हे सगळे साफसफाई चालू आहे। झाडून काढायलो, कारण नंतर शेळ्या येतात 2 तासाच्या नंतर परत शेळ्या येतात। सगळी साफसफाई हे बघा सगळं राऊंड। बघा आता इथून इकडं साफसफाई झालेली आहे अर्धी, आणि अर्ध्यापेक्षा जास्त झालेली आहे। आता थोडी राहिलेली आहे। हे इथं ढीग आहे, हे इथं ढीग आहे। आता ते ढीग टोपल्यानं बाहेर फेकतो। पप्पा तिकडं झाडून काढत आहे समोर। जे भाऊ आहे ते भरत आहे, लगेच मग बाहेर टाकणार। बघा साफसफाई म्हणजे सर्व व्हिडिओ दाखवतो। आणि हे एक गोरा आहे आमचं, जे की 2 गाई आहेत, गाई चरायला गेलेल्या आहेत, त्यांचं गोरा आहे। म्हणजे आमच्याकडे शेळी आहेत, कोंबड्या आहेत, गाई आहे, म्हणजे सर्व थोडं का होईना पण सर्व आहे आमच्याकडे। आणि सर्व शेळ्यांच्या माध्यमातून झालेलं आहे मित्रांनो। एक व्हिडिओ त्याच्यानंतर टाकणारच आहे मी, की शेळ्यातून आम्ही काय काय कमावलं आणि किती कमावलं आहे 4 वर्षामध्ये। तर त्यांचासुद्धा एक व्हिडिओ येणार आहे समोर, की आम्ही शेळीच्या माध्यमातून काय काय कमावलेलं आहे। तर 2 दिवसाच्या नंतर तो पण व्हिडिओ येईल। आता सध्या साफसफाईचा व्हिडिओ टाकत आहे।
बघा सर्व भरून आणि एकदम साफसुथरा चांगलं राहिलं तर शेड अजून चांगलं दिसते. आणि 2 दिवसात 3 दिवसात रोज रोज साफसफाई नाही करत आम्ही, बाहेरची आतमध्ये करतो, पण 2 दिवसाच्या 3 दिवसाच्या अंतरावर करतो बाहेरची साफसफाई. कारण आता सध्या चिखल जास्त होते आणि पावसाचा दिवस आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पाऊस सध्या तर 5-6 दिवसापासून पाऊस बंद झालेलाच नाही. प्रत्येक 2 तासात 3 तासात अर्ध्या तासात पाऊस येतो. दिवसभर नाही आला तरी रात्री पाऊस येतच आहे. आता हे बाहेर टाकण्यासाठी नेत आहे. तर लगेच इथं जे पिल्ले उठून लगेच सर हे त्याला खाण्यासाठी बांधलेले आहे हे इकडं. आणि लिंबाचा पाला जास्तीत जास्त बांधतो आम्ही पिल्ल्यांसाठी, कारण लिंबाचा पाला जास्तीत जास्त फायदेशीर आहे पिल्ल्यांसाठी. म्हणून बाकीचं बी टाकतो, ते शेवरीचं पण टाकलेलं आहे, परंतु लिंबाचा पाला असं सहज खाल्ले तर चांगलंच आहे. त्याच्यामुळं पिल्ल्यांसाठी लिंबाचा पाला जास्तीत जास्त बांधतो आम्ही. हे पिल्ले इकडे तिकडं पण पळत आहे. कोंबड्या पण आणि मित्रांनो सगळ्याला शेतीविषयक पण माहिती या चॅनलवर टाकतो, कुठं बाहेर गेलो तरी माहिती या चॅनलवर टाकतो आणि शेळीविषयक बी माहिती या चॅनलवर टाकतो. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आमचे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.